नमस्कार मित्रांनो. आपल्या आर्थिक शिक्षणामध्ये आज आपण NSE, BSE आणि सेन्सेक्स निफ्टी या संज्ञांचा अभ्यास करूया. या व्हिडिओमध्ये आपण या महत्त्वाच्या आर्थिक संकल्पना समजून घेणार आहोत. सुरू करण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व शेअर करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत NSE राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे काय आणि त्याचे कार्य काय, BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय आणि त्याचे महत्व काय, सेन्सेक्स BSE निर्देशांक म्हणजे काय, निफ्टी NSE निर्देशांक किंवा निफ्टी 50 म्हणजे काय, सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये काय फरक आहे. तर आता आपण जाणून घेऊ शेअर बाजार म्हणजे काय. शेअर बाजार म्हणजे शेअर्स खरेदी आणि विक्री होण्याचे व्यासपीठ. समजा एखाद्या कंपनीला वाढीसाठी पैशाची गरज आहे, तेव्हा ती कंपनी शेअर जारी करते आणि गुंतवणूकदारांना त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. अशा प्रकारे गुंतवणूकदार आणि कंपनीचे भागीदार होतात आणि कंपनीला भांडवल प्राप्त होते. शेअर बाजारात व्यवहार पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने होतात. भारतामध्ये दोन प्रमुख शेअर बाजार आहेत. मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, त्याला आपण BSE म्हणतो, आणि राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे NSE. BSE म्हणजे काय? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा भारतातील सर्वात जुना आणि जागतिक पातळीवर अग्रगण्य शेअर बाजार आहे. हे 1875 साली मुंबईतील दलाल स्ट्रीट येथे स्थापन झाले. आतापर्यंत या बाजारात हजारो कंपनीचे नोंदणीकृत आहेत. BSE चे एक प्रमुख निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स. त्याच्यामध्ये 5000 कंपन्या नोंदणीकृत आहेत. त्याची वैशिष्ट्ये जर पाहायची असतील तर आशियातील अग्रगण्य शेअर बाजार, खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा व्यापार त्यामध्ये होतो. आता NSE म्हणजे काय? नॅशनल स्टॉक एक्सचेंज हा भारतातील दुसरा महत्वाचा शेअर बाजार आहे. त्याची स्थापना 1992 साली झाली आणि 94 पासून व्यवहार सुरू झाले. NSE हे पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे आणि ते देशभर व्यापारी नेटवर्कला जोडते. या बाजारात सुमारे 1900 कंपन्यांची नोंदणी आहे. NSE चे प्रमुख निर्देशांक म्हणजे निफ्टी 50. त्याचे जे मुख्यालय आहे तेही मुंबईमध्ये आहे. आता सेन्सेक्स म्हणजे काय? सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक आहे. त्याचे संपूर्ण नाव संवेदनशील निर्देशांक म्हणजे सेन्सिटिव्ह इंडेक्स हा आहे. यामध्ये BSEच्या 30 सर्वात मोठ्या कंपन्यांचे शेअर्स समाविष्ट असतात. या कंपनीच्या शेअर्समुळे सेन्सेक्सची किंमत बदलते. उदाहरणार्थ, जर सेन्सेक्सचे अंक वाढले तर बाजारात एकूणच वाढ झाली आहे असे समजले जाते. आता निफ्टी म्हणजे काय हे आपण पाहून घेऊया. निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक आहे. निफ्टी हे नॅशनल आणि 50 या दोन शब्दापासून तयार झालेले नाव आहे. यामध्ये NSE मधील 50 सर्वात मोठ्या कंपन्यांचे शेअर्स असतात. या कंपन्यांचे शेअर्स विविध उद्योगांचे प्रतिनिधित्व करतात. उदाहरणार्थ बँकिंग, औद्योगिक, तंत्रज्ञान इत्यादी. आता तुम्ही म्हणताल सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये फरक काय? सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांक भारतातील शेअर बाजाराची स्थिती दाखवतात, परंतु त्यात काही फरक आहेत. सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक आहे. निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक आहे. सेन्सेक्स मध्ये 30 कंपन्या आणि निफ्टी मध्ये 50 कंपन्या. हे दोन्ही निर्देशांक भारताची एकूण स्थिती दर्शवतात. फक्त कंपन्यांचा संच आणि आधार वर्ष वेगळे आहेत. तर नवीन गुंतवणूकदारांनी काय पाहिलं पाहिजे? तर गुंतवणूक करताना काही सामान्य गोष्टी लक्षात ठेवा. गुंतवणूक करण्यापूर्वी कंपन्यांचे आर्थिक अहवाल, उद्योग क्षेत्र आणि बाजारातील स्थिती नीट तपासा.
सुरुवातीला कमी गुंतवणूक करून अनुभव मिळवा. विविध कंपन्या व क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करा. एकाच कंपनीवर अवलंबून राहू नका. शेअर बाजारात चढ उतार होतात. दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास जोखीम कमी होऊ शकते आणि आवश्यक वाटल्यास आर्थिक सल्लागारांची मदत घ्या. या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की BSE आणि NSE हे भारतातील दोन मुख्य स्टॉक एक्सचेंज आहेत. BSE हा भारतातील सर्वात जुना शेअर बाजार आहे आणि त्याचा निर्देशांक सेन्सेक्स आहे. NSE हा अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज आहे आणि त्याचा निर्देशांक निफ्टी 50 आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही भारतीय बाजाराची स्थिती दाखवतात, परंतु त्यांचा संच आणि गणना वेगळी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला अजून कोणत्या विषयी माहिती हवी आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.